जय भीम मित्रांनो, 6 डिसेंबर 1956 दिल्लीची शांत रात्र. अलीपूर रोड मध्ये एका खोलीत भारताच्या सर्वात मोठा विचारवंत मानव निशब्द पडला होता, ज्याने आयुष्यभर स्वतःला जाळलं. करोडो लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी ते होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण त्या रात्री त्या खोलीत एक स्त्री पूर्णपणे तुटून गेली होती, कारण तिने फक्त एक नेता गमावला नव्हता, तिने तिचे संपूर्ण आयुष्य गमावलं होतं. आणि त्या होत्या माईसाहेब, एक अशा स्त्री जिने बाबासाहेबांच्या शेवटच्या काळात डॉक्टर बनून सेवा केली, आई बनून काळजी घेतली आणि सावलीसारखी शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. मित्रांनो, जर माईसाहेब बाबासाहेबांच्या आयुष्यात आल्या नसत्या तर भारताला 14 ऑक्टोबर 1956च्या धम्मचक्र प्रवर्तक दिन, तो ऐतिहासिक दिवस पाहायला मिळाला नसता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माईसाहेबांचा जन्म, त्यांचं कुटुंब, त्यांचे शिक्षण, बाबासाहेबांची पहिली भेट, दिल्लीत विवाह, बाबांच्या प्रत्येक संघर्षात दिलेली साथ, हिंदू कोड बिल, धम्म चक्र प्रवर्तक दिन आणि बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर माईसाहेबांनी सहन केलेल्या वेदना. ही कथा फक्त एक इतिहास नाही, तर एका स्त्रीच्या निस्वार्थ त्यागाची खरी कहाणी आहे. 27 जानेवारी 1909 मुंबई, त्या काळी ब्रिटिश भारताचा काळ होता. एका शिक्षित सारस्वत ब्राह्मण कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला. नाव ठेवलं गेलं शारदा कबीर. त्यांच्या वडिलांचं नाव होतं कृष्णराव विनायक कबीर, आईचं नाव होतं जानकीबाई कबीर. त्यांचं कुटुंब शिक्षणाला खूप महत्व देणार होतं. त्या काळात मुलींना जास्त शिक्षण दिलं जात नव्हतं, पण शारदा कबीर वेगळ्या होत्या. त्या अभ्यासात अत्यंत हुशार होत्या. त्यांना डॉक्टर बनायचं होतं. त्यांनी मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि MBBS पूर्ण करून डॉक्टर बनल्या. त्या काळात महिलांना डॉक्टर फार कमी होत्या, पण पुढे हीच डॉक्टर एका महामानवाच्या आयुष्याची सावली बनेल हे त्या काळी कुणालाच माहित नव्हतं. दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजासाठी दिवस रात्र संघर्ष करत होते. दलित, शोषित, वंचित लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देत होते. महाड सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन, मजुरांचे प्रश्न, महिलांचे अधिकार, भारतीय संविधान निर्मिती, असे असंख्य काम बाबासाहेब करत होते. ते दिवसाला अनेक तास अभ्यास करायचे, रात्रभर पुस्तक वाचायचे. भाषण, बैठक, राजकीय संघर्ष यामुळे त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केला आणि या संघर्षाची किंमत त्यांच्या शरीराला चुकवावी लागली. 1940 नंतर बाबासाहेबांची तब्येत खूप खराब झाली. त्यांना मधुमेह, न्यूरायटिस, संधिवात, उच्च रक्तदाब असे गंभीर आजार झाले. कधी कधी बाबासाहेब रात्रभर वेदनांनी झोपत नव्हते. त्यांच्या पायात असंख्य जळजळ व्हायची. शरीर पूर्णपणे थक्क चालत होतं, पण तरीही बाबासाहेब थांबत नव्हते, कारण त्यांना माहिती होतं माझ्या समाजासाठी अजून खूप काम बाकी आहे. आणि अशा कठीण काळात एक स्त्री त्यांच्या आयुष्यात आली, जिने बाबासाहेबांना फक्त औषध दिले नाही, तर त्यांना जगण्याची ताकद दिली. ती म्हणजे माईसाहेब. डॉक्टर म्हणून शारदा कबीर यांची बाबासाहेबांशी ओळख झाली. त्या काळात बाबासाहेबांची प्रकृती अत्यंत खराब होती. वेळेवर जेवण करत नव्हते, औषध घेत नव्हते, रात्रभर काम करत होते. शारदा कबीर यांनी बाबासाहेबांची तपासणी केली आणि त्यांना जाणवलं हा माणूस स्वतःला संपवून समाजासाठी लढतोय. हळूहळू त्या बाबासाहेबांच्या काळजी घेऊ लागल्या, त्यांच्या औषधा वेळेवर देऊ लागल्या, जेवण सगळं सांभाळू लागल्या आणि इथून सुरू झाला माईसाहेबांचा त्याग. 15 एप्रिल 1948 मध्ये दिल्ली हार्डिंग एव्हेन्यू मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शारदा कबीर विवाह बंधनात अडकले. हा विवाह बाबासाहेबांच्या सरकारी निवासस्थानी झाला. लग्नानंतर शारदा कबीर बनल्या डॉक्टर सविता आंबेडकर आणि पुढे करोडो लोकांच्या माईसाहेब. पण हा विवाह सोपा नव्हता, कारण बाबासाहेब दलित समाजातून येत होते आणि माईसाहेब ब्राह्मण समाजात होत्या. समाजात टीका झाल्या, अनेकदा विरोध केला, पण माईसाहेबांनी समाजाचा विचार केला नाही, कारण त्यांच्यासाठी महत्व होतं बाबासाहेबांचे आयुष्य. लग्नानंतर माईसाहेबांनी स्वतःचे पूर्ण आयुष्य बाबासाहेबांसाठी अर्पण केलं होतं. त्या औषधं द्यायच्या, इन्शुलेशन द्यायच्या, वेळेवर जेवण द्यायच्या, विश्रांतीची काळजी घ्यायच्या. रात्री बाबासाहेब वेदनांनी झोपत नसताना माईसाहेब जाग्या बसायच्या, त्यांच्या पायांना गरम पाण्याची शेक द्यायच्या, त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करायच्या. कधी कधी बाबासाहेबांना इतक्या वेदना व्हायच्या की ते पूर्ण रात्र जागे असायचे आणि माईसाहेब त्यांच्या सोबत जाग्या असायच्या. त्या फक्त पत्नी नव्हत्या, त्या डॉक्टर होत्या, सेविका होत्या, मानसिक आधार होत्या आणि बाबासाहेबांच्या आयुष्याची सावली होत्या. बाबासाहेब महिलांना समान हक्क मिळावेत म्हणून हिंदू कोड बिल आणत होते. या कायद्यांमुळे महिलांना संपत्तीचा हक्क, घटस्फोटाचा अधिकार, समान अधिकार मिळणार होतं. पण देशभरात विरोध झाला. बाबासाहेबांची मानसिकरित्या खूप दुखावले गेले. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्या काळात ही माईसाहेब त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्या बाबासाहेबांना धीर द्यायच्या, त्यांना पुन्हा उभं राहण्याची ताकद द्यायच्या. बाबासाहेबांच्या शेवटचे मोठं स्वप्न होतं बुद्ध धम्म स्वीकारणं. ते म्हणाले होते, मी हिंदू म्हणून जन्मलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यासाठी ते लिहित होते द बुद्ध अँड हिज धम्मा. पण त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती. माईसाहेबांनी हस्तलिखित जपलं, वेळेवर औषधं दिली,
त्यांना विश्रांती दिली, प्रत्येक क्षणी साथ दिली. जर माईसाहेब नसते तर कदाचित हे पुस्तक पूर्ण झालंच नसतं. नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये लाखो लोक जमले होते. त्या दिवशी बाबासाहेबांची प्रकृती अत्यंत खराब होती. त्यांना चालायचा त्रास होत होता. पण त्यांनी हार मानली नाही. माईसाहेब संपूर्ण वेळ त्यांच्या सोबत होत्या. त्यांनी औषधं दिली, आधार दिला, विश्रांतीची काळजी घेतली आणि अखेर इतिहास घडला. लाखो लोकांनी बुद्ध धर्म स्वीकारला. अखेर 6 डिसेंबर 1956 अलीपूर रोड दिल्लीमध्ये बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. माईसाहेब पूर्णपणे तुटून गेल्या होत्या, पण त्यांचा संघर्ष संपला नाही. त्यांच्यावर आरोप झाली, त्यांना दोष दिला गेला, त्यांना सामाजिक बहिष्कार सहन करावं लागलं होतं. पण त्यांनी बाबासाहेबांची स्मृती जपली, त्यांचे साहित्य जपलं, त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले आणि 29 मे 2003 मध्ये मुंबई येथे माईसाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्या इतिहासात अमर झाल्या, कारण एका स्त्रीने स्वतःचं संपूर्ण आयुष्य एका महामानवासाठी अर्पण केलं होतं. मित्रांनो, इतिहास जेव्हा बाबासाहेबांचं नाव घेतो तेव्हा त्यांच्या शेवटच्या संघर्षात सावलीसारख्या उभ्या राहिलेल्या माईसाहेबांना विसरून चालणार नाही. कारण महामानवांच्या वेदनांमध्ये एक स्त्री रात्रभर जागी होती, जिने स्वतःचं आयुष्य जाळून एका महामानवाला जगवलं. अशा त्यागमूर्ती डॉक्टर माईसाहेब सविता भीमराव आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन. जय भीम.